नमस्कार. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे रेवाला तर रमाचं इयरिंग सापडतं. तेव्हा रेवा ते उचलते आणि अक्षयला दाखवते. तेव्हा अक्षय ते बघून खूपच जास्त घाबरतो. तेव्हा रेवा म्हणत असते, हे इयरिंग कुणाचं आहे? तेव्हा रमा इथे आतमध्ये ऐकते आणि ते आपल्या कानाला हात लावून बघते तर तिचं इयरिंग इथे पडलेलं असतं बाहेर. तेव्हा अक्षय म्हणतो, असेल कुणाचं तरी. माझ्या आधी जे लोक राहत होते ना, त्यांचं कुणाचं तरी असेल. म्हणजे बघ ना, ती लोक वाटतं आत्ताच गेलेत. ह्या उशासुद्धा विस्कटलेल्या आहेत. कुणाचं तरी आधीचं जेवणसुद्धा तसंच आहे आणि लगेच ही रूम मला दिलेली दिसते. आपण एक काम करूया, आपण आहे ना कंप्लेंट करूया. तेव्हा रेवा म्हणते, तेच करायला हवं आहे. बरं चल आता तू माझ्या रूममध्ये, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा इथे अक्षय म्हणतो, हो चल ना तू पुढे, मी लगेचच आलो. तेव्हा इथे अक्षय रेवा बाहेर गेल्यानंतर ते इयरिंग रमाच्या हातामध्ये देतो आणि आपली इथे सुटकेसुद्धा कपाटामध्ये ठेवण्याचं नाटक करतो. तेव्हा इथे रमा आता खूपच जास्त त्या इयरिंगमुळे धोक्यामध्ये आलेली असते. तर इकडे रेवा आता अक्षयला आपल्या रूममध्ये घेऊन येते आणि जान्हवीला म्हणते, बघ मी सांगितलं होतं ना, मी अक्षयला बोलावलं की अक्षय लगेचच येईल. तेव्हा इथे जान्हवी म्हणते, बरं चला आता आपण पत्ते खेळूया. तेव्हा रेवा म्हणते, नाही थांबा थांबा, मला जरा अक्षयबरोबर पर्सनल बोलायचं आहे. तुम्ही तुमच्या रूममध्ये आता जाता का? तेव्हा अक्षय म्हणतो, रेवा काय हे तुझं? इथे दादा वहिनी इथे बसलेत आणि तुला काय पर्सनल बोलायचं आहे आणि त्यांना तू त्यांच्या रूममध्ये काय जायला सांगतेस? हे वेळ चुकीचं आहे ना. तरीसुद्धा अक्षय म्हणतो, पण तू बरोबर बोलतेस की दादा वहिनी आता थकून आले आहेत, त्यांनासुद्धा आरामाची गरज आहे. दादा वहिनी तुम्ही जा जा तुमच्या रूममध्ये जा आणि जरा आराम करा, आम्हाला दोघांना जरा बोलू देच. तर इकडे अक्षय आता आनंदला खुणावतो आणि जायला सांगतो. तेव्हा आनंद म्हणतो की जानू चल ना, आपण सुद्धा जाऊया, जरा आराम करूया. तेव्हा इकडे जान्हवीला खरं तर राग आलेला असतो, पण अक्षयच्या सांगण्यावरून दोघेही आता तिथून निघून जातात. तेव्हा इथे रेवा अक्षयच्या जवळ येऊन बसते आणि अक्षयला म्हणत असते, हे बघ अक्षय, मला असं वाटते की आपण दोघंजण आता बेबी मूनला आलो आहेत तर एकमेकांबरोबर वेळ घालवायला हवा ना. तर आपण दोघंजण आता स्विमिंग पूलवरती जाऊया आणि सोबत आपण स्विमिंग करूया. तुला काय वाटतं? आपल्या दोघांनाही रिलॅक्स होण्याची गरज आहे ना? तेव्हा अक्षय म्हणतो, अगदी बरोबर, मला सुद्धा रिलॅक्स व्हायची खूप जास्त गरज आहे. ठीक आहे, आपण जाऊया स्विमिंग पूलवरती आणि आपण स्विमिंग करूया. जा तू तयार हो जा. तेव्हा इथे रेवा लगेचच तयार व्हायला गेलेली असते. तेव्हा इथे अक्षय आता सगळं काही रमाला मेसेज करून सांगतो. तेव्हा इथे रमाला आश्चर्य वाटलेलं असतं. तर इथे जान्हवी म्हणते, रमा आता तुला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. तुला ह्या तुझ्या 2 वेण्या आहेत ना, त्या आता थोड्या वेळासाठी विसराव्या लागतील. तेव्हा रमा म्हणते, म्हणजे? तेव्हा आनंद म्हणत असतो, रमे म्हणजे कसं आहे ना, तुझ्या 2 वेण्यांमुळे रेवा तुला लगेचच ओळखू शकते, पुढून मागून सुद्धा. तेव्हा इथे रमा म्हणते, मी या गोष्टीचा विचारच केला नव्हता, मग आता मी काय करू? तेव्हा जान्हवी म्हणते, तुला ह्या 2 वेण्या आहे ना आता सोडाव्या लागतील आणि मी आहे ना तुझ्याबरोबर. मी कशाला आहे मग? मी तुला इथे गाईड करायला आले आणि तिचा बेबी मून रद्द करायला आले. तुला माहिती आहे ना, आता बघ मी काय करते ते. तर इकडे आता जान्हवी रमाचा मेकओव्हर करणार असते. तर इकडे आता रेवा आपली सुटकेस घेते आणि त्याच्यामध्ये तिने स्विमिंग कॉस्ट्यूम आणलेला असतो, तो बघत असते. ती इकडे तिकडे कपडे विस्कळते. स्विमिंग कॉस्ट्यूम काही तिला सापडत नाही, कारण तो आरतीने आधीच काढलेला असतो. तर इकडे अक्षय येतो आणि म्हणत असतो, काय गे रेवा, काय झालं, काय शोधतेस तू? तेव्हा रेवा म्हणते, मी माझा स्विमिंग कॉस्ट्यूम शोधते रे, मी माझ्या बॅगमध्ये आणला होता. तेव्हा अक्षय म्हणतो, खरोखर तू आणला होतास ना, की घरीच विसरून आलेस? तेव्हा इथे रेवा म्हणत असते की आरतीनेच हे सगळं केलं आहे माहिती आहे मला. तेव्हा अक्षय आपल्या मनामध्ये म्हणतो की आरती वहिनी खरंच थँक्यू, नाहीतर ही स्विमिंग कॉस्ट्यूममध्ये माझ्यासमोर आली असती आणि माझं डोकं फिरवलं असतं. तर इकडे रेवा म्हणते, अक्षय तू एक काम कर, मला डिरेक्टली तू स्विमिंग पूलजवळ भेट, मी तोवर येते तयार होऊन. तेव्हा अक्षय आता स्विमिंग पूलच्या बाजूला आलेला असतो. तर तिथे रमा आधीच येऊन बसलेली असते आणि ती सुद्धा छान तयार झालेली असते. तेव्हा अक्षय मागून रमाला ओळखतो आणि तिच्यासमोर जाऊन बसतो आणि तिला बघून तो सिट्टी वाजवतो. तेव्हा रमा त्याच्याकडे बघत असते फुल ॲटिट्यूडमध्ये. तिने गॉगल वगैरे घातलेला असतो. तेव्हा अक्षय इंग्लिशमध्ये विचारतो की काय नाव आहे तुमचं आणि तुम्ही कुठून आलात, की डायरेक्टली तुम्ही स्वर्गातून इथे आलात, सांगा बरं मला. तेव्हा इकडे रमा म्हणते, नो इंग्लिश, नो इंडियन भाषा, ओनली आईज. तेव्हा इथे अक्षय म्हणतो, आईज म्हणजे? तेव्हा डोळे मिचकवून रमा म्हणते की आईज आईज. तेव्हा अक्षय म्हणतो, अच्छा आईज, बरं बघू दे तरी हे डोळे माझ्याबरोबर काय बोलतायत ते. आणि तो रमाच्या डोळ्यांमध्ये बघतो आणि तिला म्हणत असतो, हे डोळे मला तुमच्याजवळ बोलवत आहेत. तेव्हा इथे रमा म्हणते, अहो बघा ना, जान्हवीताईंनी काय केले माझं. तेव्हा अक्षय आणि रमा दोघंजण एकमेकांकडे बघत असतात. तेवढंच तिथे रेवा येते आणि रेवा आल्यानंतर अक्षय तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, रमा ती हडळ आली आहे आणि माझ्याकडे रागाने बघते, मला जावं लागेल. तेव्हा अक्षय येतो आणि म्हणतो, अगं रेवा किती सुंदर दिसतेस तू, तुला माहिती आहे का?
तेव्हा इकडे रमा आपल्या डोक्यातले हॅट चेहऱ्यावरती ठेवून तिथेच अशी झोपण्याचं नाटक करते. तेव्हा रेवा म्हणते, कोण आहे ती मुलगी जिच्याबरोबर तू बोलत होतास? तेव्हा अक्षय म्हणतो, ती अगं ती एक स्पॅनिश मुलगी आहे, तिच्याजवळ जरा स्पॅनिशमध्ये बोलत होतो, बाकी काही नाही. तेव्हा रेवा म्हणते, अक्षय तू बेबी मूनला माझ्याबरोबर इथे आलायस, पण तू मला सोडून बाकीच्या मुलींबरोबर छान गप्पा मारत बसलायस. तेव्हा अक्षय म्हणतो, रेवा असं बोलायचं नाही या. मग तसं असेल तर नवरा मी रमाचा आहे ना, पण तिच्याकडे कमी आणि तुझ्याकडे जास्त बघावं असं तुलासुद्धा नेहमी वाटत असतं ना, मग ते सुद्धा चुकीचंच आहे, बरोबर की नाही? अगं मी फक्त तिच्याशी गप्पा मारत होतो, बाकी काही नाही. तेव्हा इथे रेवा म्हणते, ती माझ्यापेक्षा जरा जास्त सुंदर आहे का? तेव्हा अक्षय म्हणतो, जाऊ दे ना अगं, हे काय विचारतेस तू? चल आपण दोघं जण आता बोलूया, तू किती सुंदर दिसतेस बघ ना. पण रेवा तू हे कपडे का घालून आलीस? तू स्विमिंग कॉस्ट्यूम घालणार होतीस ना? तेव्हा रेवा म्हणते, हो पण तुम्ही घरीच विसरली आहे ना, म्हणून माझ्याकडे जे होतं तेच मी घातलं आहे. तेव्हा अक्षय म्हणतो, या सगळ्यामध्ये किती सुंदर दिसतेस तू, तुला माहिती आहे का? तेवढ्यातच तिथे जान्हवी येते आणि अक्षय आणि रेवा दोघं जण बोलत असताना ती जान्हवी लगेचच येऊन रेवाला धक्का देते आणि पाण्यामध्ये ढकलते. तेव्हा रेवा स्विमिंग पूलमध्ये जाऊन पडते. सगळेजण इथे खूपच जास्त घाबरतात. तेव्हा आनंद म्हणतो, अगं जानू हे काय केलंस तू? तेव्हा जान्हवी म्हणते, रेवा अगं तू इथे काय करतेस? माझा तुला चुकून धक्का लागलेला आहे. तेव्हा रेवा म्हणते, जान्हवी तू इथे कशाला आली आहेस? तेव्हा जान्हवी म्हणते, अगं तू म्हणाली होतीस ना की तुला आणि अक्षयला काहीतरी पर्सनल बोलायचं आहे, म्हणून मी आणि बेबी आम्ही दोघं जण इथे स्विमिंग करायला आलो होतो. आता मला काय माहिती तुम्ही दोघं जण इथे याल ते, मला वाटलं तुम्ही तुमच्या रूममध्येच आहात. तेव्हा इथे रेवा म्हणते, जान्हवी मी प्रेग्नेंट आहे, तुला माहिती नाही आहे का? तेव्हा जान्हवी म्हणते, हो हो तू लवकर बाहेर ये. तिथे जान्हवी म्हणते, अक्षय तू हात दे ना रेवाला. तेव्हा अक्षय हात देत नाही, तो आपला कोट काढतो आणि तो रेवाच्या समोर धरतो. तेव्हा आनंद म्हणतो, अरे ती काय मासा आहे का तुझ्या गळाला लागायला? हात दे ना तिला. तरीसुद्धा अक्षय रेवाला काही हात देत नाही, तीच स्वतःहून वरती येते. तेव्हा अक्षय म्हणतो, रेवा तू किती छान दिसतेस, तुला माहिती आहे का? थांब मी तुझा एक फोटो काढतो. तेव्हा रेवा म्हणत असते, अक्षय काय बोलतोयस तू? अरे माझी अवस्था तरी बघ आणि याच्यात तुला फोटो काढायचा आहे. तेव्हा अक्षय म्हणतो, असू दे ना, तेवढीच आठवण राहील ना आपल्याजवळ. तेव्हा ती लगेच पोजसुद्धा देते. तेव्हा रेवा म्हणत असते, जान्हवी तू इथे कशाला आलीस काय माहिती? तेव्हा रेवा म्हणते, बरं चल अक्षय तू माझ्याबरोबर, मी चेंज करून येते. तेव्हा अक्षय म्हणतो, रेवा दादा बहिणी इथे आहेत, कसं दिसतं ते? आणि आपलं काय अजून लग्न झालेलं नाही आहे, तू जा बरं चेंज करून ये. तेव्हा अक्षयचं उत्तर ऐकून इथे रमाला खूप आनंद होतो. तर इथे अक्षय येतो आणि रमाला रेवाचा तो भिजलेला फोटो दाखवतो. तेव्हा इथे सगळेजण हसायला लागतात. तेव्हा जान्हवी म्हणते, मला थँक्यू म्हण, मला थँक्यू म्हण तू रमा. तेव्हा रमा आता जान्हवीला थँक्यू म्हणते. तेव्हा अक्षय म्हणतो, रमा चल आपण स्विमिंग पूलमध्ये जाऊया. तेव्हा रमा म्हणते, नाही मला भीती वाटते. तेव्हा जान्हवी म्हणते, तुला पाऊस आवडतो की नाही? मग तुला स्विमिंग पूलमध्ये जायला कसली भीती वाटते? तेव्हा रमा म्हणते, जान्हवी ताई पावसात भिजणं वेगळं आणि स्विमिंग पूलमध्ये डुबणं वेगळं असतं, मला भीती वाटते. तेव्हा इथे आनंद म्हणतो, रमे माझा भाऊ आहे ना, तो एकदम एक नंबर स्विमर आहे, तू डुबलीस ना तरी तो सुद्धा तुला वाचवेल, तू जा बरं आता. तेव्हा जान्हवी म्हणते, जा रमे जा, आता तुम्ही एन्जॉय करा दोघं जण. तेव्हा इकडे आता अक्षय आणि रमा दोघं जण आता स्विमिंग पूलच्या बाजूला बसलेले असतात आणि पाण्यामध्ये पाय सोडून ते दोघं जण एकमेकांबरोबर गप्पा मारत असतात. तेवढ्यातच तिथे आनंद येतो आणि 1 2 3 काउंट करून त्या दोघांना पाण्यामध्ये धक्का देतो. तेव्हा इकडे अक्षय रमा आता पाण्यामध्ये जातात. तेव्हा इथे अक्षय लगेचच रमाला पकडतो, तिला डुबू देत नाही. तेव्हा दोघं जण आता बाजूला आलेले असतात आणि एकमेकांकडे खूपच जास्त प्रेमाने आणि कौतुकाने बघत असतात. तेव्हा इथे अक्षय आणि रमा आता आपल्याला रोमॅन्टिक झालेले दिसतात. तेवढ्यातच तिथे आता चेंज करून रेवासुद्धा आलेली असते आणि जान्हवी म्हणते, बेबी रेवा आली रेवा. तेव्हा इथे आता रेवाला बघून जान्हवी आणि आनंद खूपच जास्त घाबरतात. तर इकडे अक्षय आणि रमाचं मात्र तिच्याकडे लक्ष नसतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे रेवा म्हणत असते की, अक्षय तुला माहिती आहे ना तुझं माझ्यावरती किती प्रेम होतं आधी, ते प्रेम मला परत हवं आहे, त्याच्यामुळे तू माझ्याबरोबर डेटवरती येशील का? तेव्हा अक्षय आता रेवाबरोबर डेटवरती जायला निघतो. तेव्हा इथे अक्षय म्हणत असतो रमाला की, मी तिच्याबरोबर डेटवरती जातोय, पण तू सुद्धा तिथे यायचं आहे. तेव्हा इथे रमा म्हणते की, तुम्ही तिच्याकडे जा आणि तिला असंच वाटू द्या की तुमचं तिच्यावरती खूप जास्त प्रेम आहे. आणि रमा म्हणते, देवा आजच्या आज रेवाचा खोटेपणा समोर येऊ